शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशालेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. इथं उंदरांच्या सुळसुळाटामुळं विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आलं असून गेल्या आठवड्याभरात 6 विद्यार्थिनींना उंदरांनी चावा घेतलाय. यात एकाच रात्रीत 4 विद्यार्थिनींना उंदरांनी कुरतडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संस्कृती पारळे या विद्यार्थिनीला वर्षात 3 वेळा उंदीर चावल्यानं तिला वारंवार रेबीजची इंजेक्शने घ्यावी लागली आहेत. उंदरांच्या मागोमाग आता सापांचा वावर सुद्धा थेट बेडपर्यंत वाढल्यानं विद्यार्थिनींमध्ये भीतीचं सावट पसरलं असून त्यांची रात्रीची झोप उडाली आहे. 40 वर्ष जुन्या इमारतीची दुरवस्था आणि संडास बाथरूमच्या दयनीय स्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी केलाय. खेळाडू मुलींच्या मूलभूत सोयींकडे शासन पाठ फिरवते असा संताप पालकांकडून व्यक्त होतोय. शाळा प्रशासनाने केवळ उंदीर पकडण्याचे सापळे देऊन आपली जबाबदारी झटकल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनलेला आहे. माझे नाव संस्कृती कृष्णा पारळे. मी ते 3 वर्ष झाले आणि मला या वर्षात 3 वेळा उंदीर चावलेला आहे. पहिल्यांदा मला उंदीर चावला त्यावेळेस मी घरी गेले. त्यानंतर मी रेबीजचं इंजेक्शन घेतलं. दुसऱ्यांदा चावला त्यावेळेस टीटीचं इंजेक्शन घेतलं. आता तिसऱ्यांदा चावलाय. मी आता घरी चालले. आम्ही तक्रार केली होती मॅडमांकडं. मॅडमांनी आम्हाला सापळा लावायला दिला. सापळ्यात पण उंदरं सापडणार म्हणून ते तसंच ठेवून होतं आमचं. आता आम्हाला जसं उंदीर चावतील तसं आम्हाला घरी जायला सांगत होते. काल रात्री आम्हाला 6 जणींना उंदीर चावला. मला वर्षात 3 वेळा उंदीर चावला. आज 6 विद्यार्थिनींना चावला. नाही, मॅडमांच्याकडे आम्ही सांगितलेलं, रेक्टर मॅडमांच्याकडे आम्ही सांगितलेलं, मॅडमांनी सापळा दिला. त्याच्यावरती मग काही उपचार नाही. मी अतुल देवकर, मुख्याध्यापक राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला. तुमच्या विद्यार्थ्यांच्या निवासाच्या रूममध्ये एक 5 ते 6 विद्यार्थिनींना रात्री उंदराचा बाईट झालेला. मग तो बाईट झाल्यानंतर सकाळी मला समजल्याबरोबर आम्ही डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी पाहिलंय तर त्याच्यात 1-2 विद्यार्थिनींना डॉक्टरांनी इंजेक्शन सुचवलेलं आहे. मी पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना इंजेक्शन सुद्धा घ्यायला पालकांबरोबर पाठवलेलं आहे. आणि विद्यार्थिनी ते उंदरं वगैरे झालेली हा माझा प्रश्न आहेच. मग उंदरं होऊच नयेत किंवा उंदरासाठी आपण काय बंदोबस्त करायचा, तर उंदरासाठी आम्ही ट्रॅप लावलेले आहेत. त्याच्यासाठी औषध ठेवलेलं आहे. त्या मागे त्या ट्रॅपमध्ये उंदरं अडकलेली आहेत. पण आणखी आता काय उंदरांची परिस्थिती, आता रात्री मला वाटतं विद्यार्थिनी म्हटल्या की उंदराचा बाईट झाल्याबरोबर पुन्हा आणखी त्या ट्रॅप पूर्वीपासून आहेत, पण ट्रॅपमध्ये आता उंदर आम्हाला दिसली नाही. त्याला आज पुन्हा मी सांगितलंय, सूचना दिलेत की ट्रॅप नीट घाला आणखी आणि ट्रॅपमध्ये उंदरांना खाण्यासाठी, उंदर आकर्षित होण्यासाठी त्याच्यामध्ये पदार्थ ठेवा की जेणेकरून उंदीर आला पुन्हा तर तो त्याच्यामध्ये अडकून जाईल. आणि रॅट ट्रॅप सुद्धा बसवा अशा सूचना दिलेल्या आहेत. काय झालेलं आहे, इमारत थोडीशी आपली जुनी आहे आणि इमारतीच्या सभोवती मोठे मोठे वृक्ष आहेत. समोर आपल्याला पाहिलं तर दिसतंय तिथं. आणि त्याच्यावरती मागे पाऊस मागच्या 5-6 दिवसामध्ये पाऊस खूप येत होता. त्याच्यामध्ये एक साप वरती आलेला, आतमध्ये नाही आलेला. तो साप काहीतरी त्यांनी गिळलं आणि तो खिडकीकडच्या बाजूला आलेला आहे. तत्क्षणी आम्ही काय केलं, खिडकीला आपल्या प्रोटेक्शन आहेच, पण त्याबरोबर आम्हाला समजल्याबरोबर आणखी आम्ही प्रोटेक्टिव्ह त्या बाजूला खिडक्याकडनं आतमध्ये काही येऊच नयेत अशी दक्षता घेतलेली आहे. आणि आता आतमध्ये काही येणार नाही याच्या दक्षता घेतलेल्या आहेत. त्यामुळं इथनं तो साप वगैरे अशा गोष्टी बाहेर आतमध्ये प्रवेश करणार नाहीत याची दक्षता आम्ही घेतोय आणि घेतलेली आहे. मला वाटतं एका विद्यार्थिनींना टीटीचं इंजेक्शन दिलेलं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहे. जे डॉक्टर म्हणतील त्या पद्धतीने त्यांच्यावरती उपचार पद्धती. आम्ही महत्त्वाचं म्हणजे उंदीरच जसे प्रवेश करतात इमारतीमध्ये, तो प्रवेशच बंद कसा होईल? उंदीर आता येऊच नयेत. उंदीर नाही आला तर बहुतांशी मला वाटतं सापाच्याही घटना आपल्याला घडणार नाहीत. कारण उंदरामुळे साप वगैरे प्रवेश करत असतात. तर उंदीरच कसा आत येऊ नये याच्यासाठी आम्ही दक्षता घेऊ. याच्यापुढे उंदीर आतमध्ये अगदी तो प्रतिबंधित कसा होईल त्याचे बारकावे आम्ही लगेच त्याचे इम्प्लिमेंटेशन करू आणि त्याच्यावरती कायमस्वरूपी उपचारात्मक जे आहे त्या गोष्टी आम्ही करू. आणि आपल्याला गेटवरती पहारेकरी आहेतच. आपल्याकडं मुलींसाठी सुद्धा रात्री मुक्कामाला तिथं एक लेडीज पहारेकरी असते. आमची रेक्टर आहे.
मुलांसाठी एक रेक्टर आहे आणि स्पेशली पहारेकरी इथं 2 आपल्या गेटवरती असतात. ह्या गोष्टी सगळ्या आहेत. प्रशासनानं ह्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने तिथं ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. मी अमर पांडुरंग पाटील शिंगणापूर, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य रसिका पाटलांचे मी मिस्टर. खरं सांगायचं झालं तर गेल्या 5 वर्षे सुद्धा रसिका पाटील इथलं या विभागाचं लोकप्रतिनिधित्व करत होत्या. त्यानंतर 1 वर्ष 8 महिने जवळजवळ शिक्षण सभापती म्हणून काम केलं आणि त्यानंतर प्रशासन राजवट चालू झाली आणि आमच्या कारकिर्दीत 2 वर्ष कोरोना आला किंवा निधीच्या कमतरता काही घटना घडल्या असतील तरी सुद्धा इथं जर आज घडलेली घटना म्हणली तर विद्यार्थ्यांना जे उंदीर चावले किंवा हे अशा आधीमध्ये एखाद दुसरी घटना घडायची, पण आज जे घडलंय ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर ह्या शाळेच्या बाबतीत जे काय नियोजन आहे किंवा इथलं प्रशासकीय बाबी किंवा म्हणजे इथं असणारे खर्च किंवा सगळ्या गोष्टी हे प्रशासकीय स्तरावर केल्या जातात. त्यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही आणि नुसत्याच झालेल्या नूतन सभापती आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका, करवीर तालुक्याच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा रसिका पाटलांच्या माध्यमातून त्या शाळेकडे लक्ष द्या किंवा तुम्ही जर इथं बघितलं तर हॉस्टेलची आणि मुख्य इमारत, शाळेची इमारत जी आहे तिची पण 40 वर्षापूर्वी इमारत आहे. अतिशय जे दुर्दशा निर्माण झाली होती. गेल्या 2 महिन्यामध्ये पाठपुरावा करून तिथं जवळजवळ 20-30 लाख रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आलेला आहे. पण इथल्या संडास बाथरूमची तर अतिशय दयनीय अवस्था होती. पण सांगायचं एवढंच आहे, एका बाजूला स्पोर्ट्सचा 4 कोटीचा हॉल उभा राहिला आहे आणि ह्या इमारतींची जी दुर्दशा झाली आहे, खरं सांगायचं तर गेल्या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत जे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किमान मुख्य इमारत असेल किंवा वेगवेगळ्या जे कामांसाठी पैसे खर्च केले गेलेत ते कोट्यवधी रुपये आहेत. 3-4 कोटी रुपये ज्यामध्ये म्हणजे इंटेरियरसाठी वगैरे खर्च केले गेलेत. आमचा याचा हॉल केला, मीटिंग हॉल केला गेला आहे. पण त्याचबरोबर प्रशासनानं या बाबींच्याकडे जे गरजेचं आहे, ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी जे स्वतःच्या जी चमक दाखवून या शाळेमध्ये ॲडमिशन घेतात आणि त्यांच्या जर अशी परिस्थिती असेल तर माझी आज पालकमंत्री साहेबांना विनंती आहे की मुख्य इमारत आणि हॉस्टेलसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि प्रशासकीय स्तरावर हे कामकाज जे केलं जातं त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचाही समावेश केला जावा. इथं तुम्ही म्हणताय तसं काही घटना घडल्यात आणि हे खरं आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रशासनानं लक्ष घालायला पाहिजे, मी प्रशासनावर ढकलून आम्ही जबाबदारी टाळणार नाही, पण शिंगणापूर ग्रामपंचायत इथं डास निर्मूलनाचं औषध फवारणी असेल, तणनाशकाचं असेल किंवा ग्रामपंचायतीमार्फत मोफत पाणी दिलं जातं. आता इथं जे प्रादुर्भाव वेगवेगळ्या जे साप असेल किंवा याचा निर्माण होतो त्यामध्ये खरंच म्हणजे शिंगणापूर गावचा नागरिक म्हणून माझ्यासारख्याला सुद्धा लाज वाटते की जे प्रशासन तिथं ऑफिसमध्ये बसून करते आणि ग्राउंडवर उतरून न करते त्याचा हा परिणाम आहे. तेच गोष्टी होतात की विद्यार्थी असतील किंवा इथले शिक्षक असतील हे एक प्रशासकीय यंत्रणेचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये इथं घडणाऱ्या एखादी निगेटिव्ह गोष्ट असेल त्यावर ते बोलू शकत नाही किंवा त्यांना त्यावरती वरिष्ठांसमोर मांडता येत नाही. आता मला आत्ताच कळालं की मॅटच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थिनींनी किंवा इथं कुस्तीचं सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मॅटची मागणी केली आहे, त्यांना मॅट पण उपलब्ध नाही आणि मग याकडे खरोखर प्रशासन असेल लक्ष देणार आहे का नाही देणार आहे आणि या बाबतीत नक्कीच आम्ही पालकमंत्री साहेबांना पाठपुरावा करून त्यांना ज्या सुविधा अपुऱ्या आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.